नमस्कार मित्रहो. प्रशासनात होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात आणि गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव यूट्यूब चॅनल स्कॅम्स अँड रिॲलिटीमध्ये आपले स्वागत आहे. याबद्दल प्रशासनातील घोटाळ्यांसंदर्भात तुम्हाला जर नियमित माहिती हवी असेल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा, बाजूचे घंटीचे बटन दाबा आणि तिथं वरती ऑल म्हणा. आजचा विषय आपला शिक्षक भरती. शिक्षक भरतीमध्ये सध्याची शिक्षक भरती सुरू आहे 21,000 समथिंग पदाची. त्या 21,000 पदांमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांना बिंदू नामावली घोटाळ्यामुळे जागा आल्या नाहीत आणि उमेदवारांनी अशी मागणी केलेली आहे की बिंदू नामावलीची पुनर्तपासणी केल्याशिवाय शिक्षक भरती करू नये. पण तरीसुद्धा सूरज मांढरे नावाचा जो काही शिक्षण आयुक्त आहे त्यांनी ही भरती पुढे रेटण्याचे प्रयत्न केले आणि एक टिपिकल उत्तर आहे की मी 10% जागा ज्या कपात केलेल्या आहेत त्यामधून या प्रवर्गांना न्याय मिळवून देईल असं मांढरेचं म्हणणं असतं. आता ज्या लोकांनी वास्तविक घोटाळे करून जागा पळवल्या, जागा चोरल्या, त्या लोकांना साथ देणारे अधिकारी खरोखर त्या 10%मध्ये भटक्या विमुक्तांना विशेष मागास प्रवर्गाला न्याय देतील का हे आपण भविष्यात बघूच. सूरज मांढरे किती प्रामाणिक कामं करून या प्रवर्गाला किती जागा मिळवून देतात. सर्व ज्या भटके विमुक्त आहेत ना प्रवर्ग त्यांच्या जवळपास 3,500 आणि विशेष मागास प्रवर्ग SBC सर्व मिळून 4,500 जागा या आहेत. मग सूरज मांढरे 4,500 जागा देणार आहे का 10%मधून, का फक्त भरती पुढे रेटायची, निवडणूकवाल्यांना फायदा करून द्यायचा? सरकार म्हणेल ना की आम्ही एवढ्या पदांची भरती केली तर अरे पण तुम्ही जागा चोरून भरती केल्या. जे काही भटके विमुक्त आहेत, विशेष मागास प्रवर्गाचे लोक आहेत, आदिवासी जमाती आहेत, त्यांच्या जागा चोरून तुम्ही विशिष्ट प्रवर्गांना दिल्या आणि ती भरती पुढे रेटली तुम्ही 21,000 पदांची. त्या 10%मधून तुम्ही 4,500 जागा देणार आहेत का? एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व मागास प्रवर्ग जे आहेत OBC सह SC ST NT SBC सर्व मागास प्रवर्गांच्या जवळपास 1,000 जागा निघणार आहेत बाहेर घोटाळा बाहेर आला तर. पण ती अंधारे बाई काही घोटाळा बाहेर निघू देत नाहीये. मग ही जी मागणी केली होती उमेदवारांनी की बिंदू नामावलीची पुनर्तपासणी केल्याशिवाय शिक्षक भरती करू नये, ही मागणी कधी केली होती? 20 एप्रिल 2024 या दिवशीची बातमी आहे आपल्याकडे वर्तमानपत्राचं. आणि म्हणजे त्याआधीच केली होती, त्याच आठवड्यामध्ये या उमेदवारांनी केली होती. सर्वच जिल्ह्यांमध्ये उमेदवारांनी मागण्या केलेल्या आहेत पण त्यांच्या मागण्यांना आयुक्त सूरज मांढरेने केराची टोपली दाखवली. तो तिथं जो भ्रष्ट माणूस बसलेला आहे दत्ता शिंदे, कक्ष अधिकारी मंत्रालयाचा, तो तर आमच्या उमेदवारांना दादाच देत नाहीये. तो काहीतरी चुकीची कारणं सांगून सरळ पळवून लावतो उमेदवारांना. उमेदवारांना पळवून लावतो तर ठीक आहे, पण तो आमच्या ज्येष्ठांना सुद्धा पळवून लावतो तो माणूस. काय म्हणायचं, भ्रष्ट नाही म्हणायचं काय, मग याची दिवे लावून आरती करायची का? तर ही मागणी काय होती? आपले वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेली बातमी आणि उमेदवार कोण होते मागणी करणारे ते आपण आता बघूया. आणि त्या मागणीमध्ये काय म्हटलं होतं ते बघूया. कोणत्याही शासकीय नोकर भरतीत NTC प्रवर्गाला 3.5% आरक्षणानुसार जागा मिळत नाहीत. यावेळी 30,000 जागांसाठी होणाऱ्या शिक्षक भरतीत सुद्धा धनगर समाजावर अन्याय होत आहे. आता त्या काळात शिक्षण मंत्री दीपक केसरकरने घोषित केलेलं होतं की 30,000 पदांची भरती करणार आहे. शिक्षण विभागामध्ये जवळपास 80,000 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. पण त्या काळात शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली 30,000 पदांची भरती करू, पण प्रत्यक्षात भरती होत आहे 21,000 पदांची. त्यामध्ये पण पेसा क्षेत्रातील भरती अडकलेलीच आहे. कोर्टामुळे म्हणण्यापेक्षा काही लोकांवर अन्याय झाला म्हणून ते कोर्टात गेले. त्यात काही माध्यमांना जागा दिल्या गेल्या. NTC प्रवर्गामध्ये धनगर समाजाचा फक्त उल्लेख होतो म्हणून आपण आता NTC प्रवर्ग म्हणणार नाही तर धनगर शब्द असा आपण वापरणार आहोत. सन 1991 पासून ते आजपर्यंतच्या बिंदू नामावलीची सखोल तपासणी व पडताळणी केल्याशिवाय शिक्षक भरती करू नये अशी मागणी धनगर समाजातील भावी शिक्षकांनी केली आहे. धनगर समाज म्हणजेच NTC प्रवर्ग, कारण इतर प्रवर्गांमध्ये अनेक जाती असतात पण NTC प्रवर्गात फक्त धनगर समाज आहे म्हणून धनगर समाज हा शब्द आपण वापरतोय. उमेदवारांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही 1 दशकापासून या शिक्षक भरतीची वाट बघत आहोत. 1 दशक म्हणजे जवळपास 2010 पासून आजपर्यंत उमेदवार भरतीची वाट बघत आहेत. लोकांच्या वयाची 35 ओलांडली, 40 ओलांडली.
शेवटचं वर्ष आहे, काही लोकांचे तर शेवटचे महिने बाकी होते, असे लोक या भरतीची वाट बघत आहेत. म्हणून असं म्हटलं आहे की 1 दशकापासून वाट बघत आहोत. पण यावेळीसुद्धा आम्हाला 3.5% आरक्षणानुसार जागा येत नाहीत. राज्यभरात आमच्या प्रवर्गातील सुमारे 12,000 उमेदवारांनी अभियोग्यता परीक्षा दिली. परीक्षा शुल्कद्वारे प्रत्येकी 850 रुपयेप्रमाणे 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम सरकारच्या तिजोरीत गेली. पण बिंदू नामावली घोटाळ्यामुळे आमच्या प्रवर्गाच्या जागा अतिरिक्त दाखवल्या जात आहेत. आमचे जास्त गुण असणारे उमेदवार खुल्या प्रवर्गातून निवडले गेले, तरी नंतर त्यांच्याकडून जातीचे पुरावे मागून त्यांना NTC प्रवर्गात दाखवले जाते आणि खुल्या प्रवर्गातील जागा इतरांसाठी मोकळ्या केल्या जातात. हा प्रकार कधीपासून होत आहे? स्वातंत्र्य मिळाल्यापासून होत आहे. पण लक्षात केव्हापासून आला? 1985 पासून लक्षात आलेला आहे. म्हणजे कुठलीही नोकरी असो, ज्यांचे जास्त गुण असतात ना, तो आपोआप खुल्या प्रवर्गातून सिलेक्ट होतो, त्याची निवड खुल्या प्रवर्गात होते. नोकरीला लागल्यानंतर त्यांच्याकडून जातीचे दाखले, जात पडताळणीचे दाखले मागितले जातात आणि त्यांना खुल्या प्रवर्गात निवड झाली तरी त्यांना त्यांच्या प्रवर्गात टाकलं जातं. जागा खुल्या प्रवर्गाच्या रिक्त केल्या जातात आणि ते उमेदवार ज्या प्रवर्गाचे आहेत त्यांच्या जागा अतिरिक्त दाखवल्या जातात. असा हा प्रकार आहे. तर पुढे निवेदनात त्यांनी म्हटलं आहे, परिणामी आमच्या इतर उमेदवारांसाठी जागा शिल्लक राहत नाहीत. या भरतीत सुद्धा तसंच झालं आहे. भटक्या समाजांना जागा नाहीत, सर्वत्र अतिरिक्त. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये, खाजगी संस्थांमध्ये अतिरिक्त. रयत-सारखी संस्था तिथंसुद्धा अतिरिक्त करून ठेवलं आहे. अमरावतीची जी शिवाजी शिक्षण संस्था आहे तिथं घोटाळा आहे. EWS वाल्यांना 10% पेक्षा जास्त आरक्षण दिलेलं आहे. हे आरक्षण कोणत्या पद्धतीने दिलं? 10% आरक्षण EWSला आहे कायद्यानुसार. मग जागा 10% पाहिजेत ना, एकूण जागांच्या 10%. शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये EWS वाल्यांना आरक्षणापेक्षा जास्त जागा दिल्या आहेत. आपल्याला ही गोष्ट फक्त शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये लक्षात आली. इतर अनेक खाजगी संस्था आहेत, अनेक जिल्हा परिषदा आहेत की जिथं EWSला 10% पेक्षा जास्त आरक्षण दिलं गेलं. मग या जागा नक्की कुणाच्या घेतल्या गेल्या, असा प्रश्न सर्वसामान्य उमेदवारांसमोर उभा आहे. तो जाऊ द्या विषय. आपण त्या संदर्भात सविस्तर शिवाजी शिक्षण संस्थेचा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कसा प्रकार झालेला आहे, त्याच्यामध्ये जागा कुठल्या प्रवर्गाला किती आहेत, कुठल्या विषयाला किती आहेत, ते आपण सविस्तर त्याच्यामध्ये म्हटलेलं. तो व्हिडिओ जाऊन बघा सविस्तर. मी तुम्हाला वर आय कार्ड म्हणून बटन येईल ना, एक पट्टी देतो तुम्हाला आता. त्या पट्टीवर दाबा, तुम्ही सरळ त्या व्हिडिओवर जाल. तर निवेदनात काय म्हटलंय ते बघूया. आमचे जास्त गुण असणारे उमेदवार खुल्या प्रवर्गातून निवडले गेले, तरी नंतर त्यांच्याकडून जातीचे पुरावे मागून त्यांना NTC प्रवर्गात दाखवले जाते आणि खुल्या प्रवर्गातील जागा इतरांसाठी मोकळ्या केल्या जातात. परिणामी आमच्या इतर उमेदवारांसाठी जागा शिल्लक राहत नाहीत. जिल्हा बदली व पदोन्नती करतानाही खुल्या प्रवर्गात निवड झालेले उमेदवार जातीचा आधार घेतात. म्हणजे आता मी अतिरिक्त माहिती देतो तुम्हाला थोडी. निवेदन बाजूला ठेवू आपण आता. अतिरिक्त माहिती अशी की उमेदवार असेल, आता मी उमेदवार आहे, मी OBC उमेदवार आहे. तर मी OBCमधून मला जर दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल बदली करून जाताना आणि माझी ओपनमधून निवड झालेली आहे, जरी मी OBCचा कॅन्डिडेट असलो तरी मला जास्त गुण असल्यामुळे माझी निवड ही खुल्या प्रवर्गातून झालेली आहे. मग मी काय करेन, माझं जातीचा दाखला त्यांच्याकडे देईन आणि समोरच्या जिल्ह्यात जिथं मला बदली पाहिजे तिथं OBCची जागा रिक्त आहे, ओपनची जागा रिक्त नाही, मग तिथं माझा जातीचे पुरावे देऊन ती OBCच्या जागेवर माझी बदली करून घेईल. तिकडेच्या जिल्ह्याची OBCची जागा माझ्यामुळे फुल झाली आणि इकडे जागा कोणाची रिक्त होते, ओपनची रिक्त होते. अशा प्रकारे सुद्धा हा घोटाळा झालेला आहे. म्हणजे यामध्ये चोरी, शिक्षण अधिकाऱ्यांनीच हे सर्व चोरीचे प्रकार केलेले आहेत. सर्वच जिथं आहे घोटाळा आहे. म्हणून हे शिक्षणाधिकारी अंधारेबाईसारखे हा घोटाळा उघड होऊ देत नाही आहेत. हे गायब असतात दिवसभर. ते प्रतापदादा तो आणि ही बाई आपले चौकशी समितीचे अधिकारी, चौकशी समितीचे सदस्य चौकशीला जातात त्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागाचे दप्तर तपासण्यासाठी आणि हे दोघं भाऊ बहीण गायब असतात दिवसभर. कोणाला तरी फोन लावायला जातात म्हणे ते, असं ती माहिती देतात. त्यांचं म्हणणं आहे. मी यांना विचारून येतो, त्यांना ते कुठं गायब असतात त्यांनाच माहीत. असे शिक्षणाधिकारी आहेत. तर गेल्या 12 वर्षात शिक्षक भरती झालेली नसताना सुद्धा आमचेच उमेदवार प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त दाखवले जात आहेत, असं या उमेदवारांचं म्हणणं आहे. मागील अनेक वर्षाचा आमचा अनुशेष शिल्लक आहे.
सर्व मिळून सुमारे 2000 जागा धनगर समाजाला मिळाल्या पाहिजेत. म्हणजे मी जे बोललो ते खरं आहे. धनगर समाजाला 2000 जागा, इतर प्रवर्ग वगैरे सर्व मिळून म्हणजे विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती, भटके विमुक्ती सर्व मिळून या 4500च्या जागा मिळायला पाहिजेत. हे बरोबर आहे. धनगर समाजाची लोकसंख्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून लोकसंख्येनुसार आम्हाला कमीत कमी 7% आरक्षण दिलं पाहिजे असं या उमेदवारांचं म्हणणं आहे. आपण नाही म्हणत, ते उमेदवार म्हणत आहेत. आमचे लोक उर्दू बंगाली माध्यमात शिकत नसल्याने आमच्या प्रवर्गाच्या जागा मराठी, हिंदी व इंग्लिश माध्यमात वळवण्यात याव्यात. म्हणजे उर्दूमध्ये आमचे उमेदवार नाहीत. धनगर समाजाचे NTC प्रवर्ग उर्दू बंगाली माध्यमात शिकत नाहीत. त्या जागा कुठं वळवण्यात याव्यात? मराठी, इंग्लिश किंवा हिंदी माध्यमात आमचे उमेदवार शिकतात ना, त्या आमच्या जागा आम्हाला इकडे वळवण्यात याव्यात अशी सुद्धा या उमेदवारांनी मागणी केलेली आहे. पण अद्यापपर्यंत ही मागणी काही पूर्ण झालेली नाही. अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात आमचं रोस्टर वेगळं असतं, त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचं काय असेल आपण त्याबद्दल बोलत नाही. पण मागणी उमेदवारांनी अशी घेतलेली आहे. उमेदवार पुढे म्हणतात, आम्हाला ST प्रवर्गाचे आरक्षण मिळेपर्यंत जे आदिवासींना तेच धनगरांना असे शासनाचे धोरण असल्यामुळे पेसा क्षेत्रातही आम्हाला जागा द्याव्यात अशी मागणी या उमेदवारांनी केली. सरकारी तसेच खाजगी संस्थांच्या बिंदू नामावलीची पुनर्तपासणी केल्याशिवाय शिक्षक भरती करू नये असं या उमेदवारांचं म्हणणं आहे. पण तरी सूरज मांढरे भरती पुढे रेटून निवडणुकीसाठी भाजपला तिघाडी सरकारला फायदा करून देत आहे. पण ती भरती फक्त विशिष्ट प्रवर्गांची होत आहे. भटक्या समाजाच्या जागा चोरल्या गेल्या असल्यामुळे त्यांची भरती नाही आहे, किंवा घेतले तरी थोडेफार ओपनमधून जेवढे सिलेक्ट होतील तेच सिलेक्ट होतील. आणि नंतर त्यांना असा प्रकार बिंदू नामावली घोटाळा जर करायचा असेल, नंतर त्यांचंही जातीचं प्रमाणपत्र वगैरे मागितलं जाईल आणि त्यांना परत NTC SBCवर टाकलं जाईल. हा घोटाळा शिक्षणाधिकारी पुढे करू शकतात. म्हणून या विषयासंदर्भात जागृती होण्याचं गरजेचं आहे. उमेदवारांना सुद्धा आव्हान आहे की त्यांनी सुद्धा असे प्रकार करू नयेत. तुमची निवड जर खुल्या प्रवर्गातून होत असेल तर तुम्ही त्याच जागेवर राहा. बदली करताना वगैरे भविष्यात जर असा प्रकार दिसला ना कोणाला, तुमची नोकरी जाण्यासाठी तर उमेदवार नक्कीच प्रयत्न करतील. कारण तुमच्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. आधी लोकांनी घोटाळे करून ठेवले, त्यांच्यामुळे आज अतिरिक्त जागा होत आहेत. त्या काळात शिक्षणाधिकारी जर भ्रष्ट राहिले नसते, अंधारेबाईसारखे, तर असे प्रकार झाले नसते. म्हणजे अंधारे नव्हती त्या काळामध्ये, पण ती दाबण्याचा प्रयत्न करते, अधिकाऱ्यांना दाद देत नाही. हे पवार वगैरे, प्रताप वगैरे, हे बाहेर प्रताप काय ते करत असतात, फोन लावण्यासाठी कुठेतरी गायब होतात. ते अधिकाऱ्यांना आपले चौकशी समितीला दाद देत नाहीत, म्हणून असं म्हणावं लागतं. नाहीतर अंधाईबाईने काय घोटाळे केले आपल्याला काही माहीत नाहीत. तर निवेदनामध्ये काय पुढं म्हटलं ते बघूया. आम्ही धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रायगड, ठाणे, नांदेड, परभणी, लातूर, बीड, पुण्यश्लोक, अहिल्यानगर, पुणे, यवतमाळ, नागपूर अशा अनेक जिल्ह्यामध्ये निवेदने दिली. जिल्हाधिकाऱ्यांना, मनपांना वगैरे निवेदनं दिलेली आहेत उमेदवारांनी. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर न्यायालयात जाऊन या शिक्षक भरतीवर स्टे आणावा लागेल. पण 10% कपात करून सूरज मांढरेंनी खूप मोठी खेळी खेळली. ना न्यायालयात जाऊ दिलं, ना या लोकांना 4500 जागा मिळणार आहेत अशी परिस्थिती या माणसाने करून ठेवली. आता निवड याद्या लागतील तेव्हाच कळेल की हा माणूस नक्की काय करतो, स्वतःच्या जातीसाठी माती खातो की भटक्या विमुक्तांना न्याय देतो, हे बघावं लागेल. कारण आजपर्यंत कोणी काय केलेले घोटाळे. आता नाशिकला जिल्हाधिकारी होते काही जण. आता बऱ्याच गोष्टी असतात सामाजिक. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सर्वांची नावं घेत नाहीत म्हणून गोष्ट वेगळी आहे. बऱ्याच गोष्टी असतात, ते आपण सविस्तर बोलू नंतर. पुरावे असतात, आपल्या कार्यकर्त्यांकडे पुरावे असतात म्हणून आपण बोलतो. नाहीतर आपल्याला काय गरज आहे दुसऱ्या कुठल्याही अधिकाऱ्यांचं नाव घेऊन हे भ्रष्ट आहेत ते भ्रष्ट आहे म्हणायची. आपल्याला गोत्यात थोडंच यायचं असतं. पुढे या उमेदवारांनी निवेदनात काय म्हटलं आहे ते बघूया. हे जे निवेदन आहे ते कोणी दिलेलं आहे, याच्यामध्ये अनेक संघटना होत्या निवेदन देण्यासाठी. पण ठराविक, आपण ही बातमी जी आहे ती धुळे जिल्ह्यातील आहे म्हणून आपण धुळे जिल्ह्याचं उमेदवारांचा उल्लेख करतोय. बाकी ठाणे, रायगड, बीड, गंगाखेड, हिंगोली, नांदेड, पुणे, नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत इथंही उमेदवारांनी निवेदनं दिलेली आहेत. सर्वच जिल्ह्यांमध्ये, यवतमाळ, अमरावती, नागपूर. पण त्यांची सर्वांची नावं जर घेतली तर बराच खूप मोठा व्हिडिओ तयार होईल. आपण धुळे जिल्ह्याची नावं आता या बातमीमध्ये आहेत म्हटलेली. त्याच्यामध्ये भाजपा विमुक्त जाती, भटक्या जमाती आघाडीचे
जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब विनोद खेमनार, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अभिलाल देवरे, विलास पाटील, कामगार नेते राजेंद्र मुजगे, गंगूबाई पाटील, सुवर्णा गर्दे, अभियोग्यताधारक मयूर धनगर, चेतन पाटील, मयूर पाटील, मुकेश पाटील, सागर बागुल, प्रज्वल चव्हाण, सोमनाथ गोसावी, विश्वास पाटील, उमेश पाटील यांनी हे निवेदन त्या काळामध्ये दिलं होतं, पण तरी अद्याप याच्यावर काही कारवाई झालेली नाही आहे. तर मित्रहो, प्रशासनामधील जे काही घोटाळे असतात ते जर बाहेर काढायचे असतील, सर्वांना संघटित होण्याची गरज आहे. तुमच्याकडे जर अशा काही बातम्या असतील, पुरावे असतील, तुम्ही केलेले अर्ज, निवेदन असतील, तर त्या कॉप्या आम्हाला पाठवा. आम्ही तुमच्याविषयीसुद्धा व्हिडिओ तयार करू. तुम्हाला जर येऊन आपल्या चॅनलवर काही बोलायचं असेल तर तुम्हीसुद्धा बोलू शकता. आपण सर्वांना आवाहन करतो की तुम्हीसुद्धा बोला. या तुमच्यासोबत जो काही अन्याय झालेला आहे तुम्ही बोला, मांडा. आपलं चॅनल त्यासाठीच आहे, प्रशासनातील घोटाळे उघड व्हावेत आणि प्रशासनात भविष्यात कुठलेही घोटाळे होऊ नयेत, हा प्रकार कमी व्हावा, अगदी निर्दोषपणे कार्यपद्धती चालावी, हाच आपला प्रामाणिक आणि शुद्ध निखळ हेतू आहे. तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून सहकार्य करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळत राहील. आणि लाईक जरूर करा मित्रो. लाईक केलं तर प्रोत्साहन मिळतं, कमेंट केली तर तुमचे विषय आम्हाला कळतात. म्हणून लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. पण सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन दाबायला विसरू नका.